आपण तिला सांगितलं पाहिजे खुद को तू इतना संभाल, खुद को तू इतना संभाल कि गिराने वाला तुझे गिराने से पहले 100 बार सोचे. खुद को तू इतना संभाल. घरात आई जशी बोलते ना तशी मुलगी बोलत असते. आपल्या घरात आई जशी वागते तशी मुलगी वागते. आणि आपण ना चालत आलेल्या परंपरांमध्ये, अंधश्रद्धांमध्ये तिला इतकं बिझी करून टाकलंय. छोट्या छोट्या गोष्टी असतात. पिरियड्स आपल्या सर्वांना माहिती आहे. जी गोष्ट तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, सगळ्या मुलींमध्ये कॉमन आहे. आपण त्या गोष्टीवर बोलत नाहीत. मग त्या गोष्टीवर कोण बोलतं? डॉक्टर बोलतात. मग आपण म्हणतो नाही तिथं महिला डॉक्टर आहे, तिथं बोलूच शकते. जोपर्यंत ही गोष्ट नॉर्मलाइज होत नाही तोपर्यंत त्याबद्दलचे प्रश्न सुद्धा सुटणार नाहीयेत. आज गावांमध्ये अनेक प्रश्न आहेत, स्वच्छता आहेत, स्किनचे रोग आहेत. का होतात ते? आपण आपल्या घरामध्ये अशा विषयांवरती चर्चा नाही होत. मग आपल्याला वाटतं की नाही, हा विषय काही चर्चा करण्यासारखा आहे का? मग जेव्हा आपल्या मुलीला त्या गोष्टीबद्दल एखादी अडचण येते आणि मग ती आपल्या वडिलांसोबत, आपल्या भावांसोबत या गोष्टीवर नाही बोलू शकत आहे, कारण तिची आईच कधी बोलली नाही ना. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आज आपण जर म्हणलं नाही बाई घरोंदाज बाई तर एकदम चापून चोपून राहते, साडी वगैरे वगैरे, हो राहायची ना. आपल्या सर्वांना असं वाटतं की पदर घेणं ही आपली संस्कृती आहे. आणि मी जर असं म्हणलं की पदर घेणं ही आपली संस्कृती नाहीच आहे, मग सर्वांना प्रश्न पडले, ही पोरगी अशी काय बोलतीये, हा ना? हो, पदर घेणं ही आपली संस्कृती नाहीच आहे. आपल्या संस्कृतीमध्ये पदर घेणं हे कधी लिहिलेलंच नाहीये. तुम्ही कुठलाही ग्रंथ वाचा, काही करता. आपल्या देशामध्ये जेव्हा परकीय लोकांची आक्रमण होत होती, मोगल असेल, आदिलशाह असेल, निजामशाह असेल, ते दिवसा ढवळ्या गावात यायचे. गावातून लहान मुलींना, मोठ्या मुलींना, महिलांना उचलून घेऊन जायचे. कधी कधी मुलांनाही घेऊन जायचे, गुलामांच्या बाजारात विकायचे, महिलांना त्यांच्या जनानखान्यात भरायचे. तेव्हा परंपरा निघाली की नाही, पदर घेऊन राहिलं ना मग आपण वाचतो, असा तो समज होता. आणि त्यावेळेस महिला, मुली पदर घेऊन राहू लागल्या. पण आज आपण स्वातंत्र्य आहोत. स्वातंत्र्याला 75 वर्ष सुद्धा पूर्ण होऊन गेली आहेत, मग तरी आपण हा पदर घेऊन गावामध्ये फिरत असतो. आणि मग जर कोणी घेतला नाही तर नाही बाई तिने पदरच घेतला नव्हता, घरंदाज वाटते का ती, आपल्यात आहे का अशी परंपरा. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपल्या पाठीमागे आपल्याला आपल्या आजीनी पंजीनी नाही पदर घेतला पाहिजे, हो ना, त्यांच्या काळामध्ये ती परिस्थिती होती. आज 2026 चालू आहे, भारत स्वतंत्र आहे, तरी सुद्धा आपण पदर घेणं, हे करणं, ते छोटे छोटे. आणि मी असं म्हणत नाही, पुरुष कधीच अशा गोष्टींना डोकं लावत नाहीत. तुम्ही विचारून बघा वाटलंच तर घरी गेल्यावरती. पुरुष कधीच अशा गोष्टींना डोकं लावणार नाहीत. कुठलाच घरातला पुरुष हे म्हणणार नाही की तू असंच राहिलं पाहिजे, तू तसंच राहील. आपणच स्वतःला बंधनं घालून घेतोय आणि दुसऱ्या महिलांना सुद्धा ती बंधनं आपणच घालतोय की हिने असं केलं नव्हतं, तिने तसं केलं नव्हतं, मग त्या मुलीला आपोआप ती करावी लागते या गोष्ट. मग ह्या सगळ्या गोष्टींपासून आपल्या मुली कधी सुटणार आहेत पुढे? कधी सुटणार? कधी त्या अशा गोष्टींवरती आपल्या मोकळेपणाने आपले मत व्यक्त करणार? मग आपण नाही, ती जर काही बोलायला लागली मग आपण म्हणतो नाही शिंग फुटलीत तिला, आता मोठी झाली ना ती, का मुलींनी घरात बोलायचंच नाही का? आपल्याला असं वाटतं की आपल्या घरामध्ये आपल्याला स्वातंत्र्य नाहीये, आपण निर्णय नाही घेऊ शकत आहेत, किंवा एखादा शेताचा निर्णय आहे, किंवा मुलीला शाळेत टाकण्याचं वडील जे म्हणतील ते, असं नसतं. आपण तिथं किचन मध्ये भाकऱ्यात करत असतो, मग वडिलांना किंवा बैठकीत बसलेल्या पुरुषांना काय वाटतं, नाही आता ती तिथं भाकरी करते, पण आपली जबाबदारी आहे ना तिथं जायचं, नाही हे असं नको, आपण हे असं केलं पाहिजे. आपण बोलू शकतो ना, आपलं पण काहीतरी आहे ना स्थान घरामध्ये, आणि ते आपण स्वतःच कमी करतोय. आणि मुलीलाही ते सांगतो, नाही बाई 4 गडी माणसं असल्यावर तू बोलत जाऊ नको, तिथं जात जाऊ नको. तिच्यामध्ये कधी येणार कॉन्फिडन्स? आज ती गावात आहे, उद्या शहरात गेल्यावर ती 4 चौघांमध्ये काय बोलेल जेव्हा ती शिक्षणाला जाईल तेव्हा. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि आपल्या संस्कृतीमध्ये एक गोष्ट सांगितली आहे, आपल्या सर्वांना आपली संस्कृती फार आवडीची आहे. मला माहित आहे, आपली जबाबदारी आहे भारताचे नागरिक म्हणून की आपण भारताची संस्कृती पुढे नेली पाहिजे. हो, नेली पाहिजे. पण आपल्या संस्कृतीमध्ये काय सांगितलंय? बदल केला पाहिजे. ठीक आहे ना, तू स्त्री आहेस, तू मुलगी आहेस म्हणून तू स्वयंपाक करू नको. तुला आवडतो ना, मग तू कर. तू स्त्री आहेस, तू मुलगी आहेस म्हणून तू घरातली कामं
करू नकोस. तुला आवडतोय ना, तुला आवडतायत ना कामे, मग कर ना, तुझ्या आवडीप्रमाणे कर. तुझ्यावर कंपल्शन नकोय कुठल्याच पद्धतीचं. ही प्रत्येक आईची जबाबदारी आहे आपल्या मुलीला सांगण्याची, असं मला. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत आपण बदल करत नाहीत तोपर्यंत ते सुद्धा बदलू नाही शकत आहेत. आजचं जग फार फार वेगळं आहे. आपण जे समजतोय ना त्याच्यापेक्षा फार वेगळं आहे आजचं जग. आणि जर त्या जगासोबत चालायचं असेल तर संस्कृतीमध्ये थोडासा बदल करावाच लागेल. आपल्याला माहितीये आपण अनेक सणांना नऊवारी साडी घालत असत, घालता ना. नऊवारी साडी आज अनेक लग्नांमध्ये वगैरे घातली जाते. नऊवारी साडीचा शोध कसा लागलाय माहितीये? नऊवारी साडी फार जुनी नाहीये, आत्ता आत्ता तिचा शोध लागलाय. जेव्हा मोगल, आदिलशाह, निजामशाह गावांमध्ये यायचे, महिलांच्या आबरूची धिंड काढायचे आणि महिलांना घेऊन जायचे, मुलींना घेऊन जायचे, तेव्हा महिलांना वाटलं, मुलींना वाटलं आपण आपण यांच्यासोबत लढलं पाहिजे. काय करायचं? आपण जे वस्त्र परिधान करतोय त्यावरून घोड्यावर बसणं शक्य नाहीये. मग मुलांसारखं, मुलं त्यावेळेस म्हणजे पुरुषांचा हा पोशाख होता की धोती घालायचे. मग आपण सुद्धा धोती सारखं असं काहीतरी पॅटर्न काढू म्हणून नऊवारी साडीचा शोध लागला. का? तर मुलींना, महिलांना घोड्यावरती नीट बसता यावं आणि आलेल्या दुश्मनासोबत चार हात आपण नीट पद्धतीने करू शकतो म्हणून कुठंतरी नऊवारीचा शोध लागलाय. केला ना, संस्कृतीत बदल केला ना, का तसंच बसल्या? मग आज 2026 मध्ये आपली जबाबदारी आहे थोडं संस्कृतीमध्ये बदल करण्याची, आजच्या जगाप्रमाणे चालण्याची. हे नाही सांगायचंय की चार चौघजण काय म्हणतील. तुला बरोबर वाटतंय ना, आपल्या मुलीला सांगायचं तुला बरोबर वाटतंय ना, तू कर. तुला सुद्धा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. घरामध्ये आपण त्यांना निर्णय घेऊ दिली पाहिजे. तुझं काय मत आहे विचारलं पाहिजे ना त्यांना. पिरियड सारख्या विषयावरती खुलेपणाने बोललं पाहिजे त्यांच्यासोबत घरामध्ये. त्याशिवाय त्यांच्या मनातल्या गैरसमज कस काय पूर्ण होतील? म्हणून मला असं वाटतं हे बदलण्याची गरज आहे.